6 दशकापूर्वी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर एका संघटनेची स्थापना झाली. नाव शिवसेना. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी म्हणून या सामाजिक आणि पुढे चालून राजकीय चळवळीला सुरुवात झाली. आज ही संघटना किंवा हा सध्याचा राजकीय पक्ष स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतोय. 3 शकलं या सेनेची अगोदरच झाली आहेत आणि त्यामुळे भविष्यातली आव्हानं आणि सध्याच्या महापालिकेतली आव्हानं या संदर्भात आपण स्वतः चर्चा करणार आहोत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर. सर, खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मुळात मी जसं म्हटलं अस्तित्वाची लढाई आणि वर्णन असं केलं जातं की शिवसेनेचा जीव. याच्यामध्ये मी तुमचं हे ऐकलं. मुळामध्ये शिवसेना हा एक विचार आहे आणि शिवसेना एक चळवळ आहे. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, महाराष्ट्र द्रोही आहेत, त्यांना हा विचार आणि शिवसेना मारायची. जे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात तेव्हाही होते, आजही आहेत, त्यांना शिवसेना हा विचार मारायचा आहे. आणि असे मारेकरी हे काय पहिल्यांदाच शिवसेनेच्या आयुष्यात नाही आलेले. तुम्ही ज्या 6 दशकांचा उल्लेख केला, या 6 दशकांमध्ये अनेक वेळा असे प्रयत्न झाले. यावेळेचं जे संकट आहे हे 1960 साली गुजरातला मुंबई पाहिजे होती आणि त्यांचं ते जे काय तो जो एक कावा होता तो मराठी माणसाने हाणून पाडला. आता तोच कावा किंवा तोच डाव ते साधण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मला असं वाटतं की असे कित्येक जरी आले तरी हे काय यशस्वी होणार नाही. वेगळे पण एवढंच सांगेन की 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. राजकारण म्हटल्यानंतर बेडुकुड्या आल्या, इकडचे तिकडे तिकडचे तिकडे. त्याच्यामध्ये सुद्धा इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. त्या आणीबाणीत किंवा नंतर सुद्धा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नाही कोणी केला. जो आता खरे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत ते करतायत आणि त्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे गुलाम हे शिवसेनेतले काही गद्दार झाले. पण शिवसेना ही तशीच आहे. कारण परत सांगतो, शिवसेना हा विचार आहे, शिवसेना ही चळवळ आहे आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र प्रेम, महाराष्ट्र धर्म राखणारी अस्सल मराठमोळी देशभक्त संघटना आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.